सर्वांना नमस्कार. बालकारानंतरचे प्रेम वेदांजली या कथेचे 21 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आणि कोणीही या कथेची कॉपी करण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा लीगल ॲक्शन घेण्यात येईल. आज वेद आणि अंजलीची सुहागरात होती. वेदला अंजलीसोबत एका रूममध्ये सुद्धा राहायचं नव्हतं, पण घरच्यांना वाईट वाटेल म्हणून अंजलीने त्याला रिक्वेस्ट करून, मी इथे खाली झोपते, तुम्ही बेडवर झोपा, तुमच्या इच्छेप्रमाणे आपण राहू, मी तुमच्या आणि तुमच्या गर्लफ्रेंडच्या मध्ये येणार नाही, पण प्लीज फक्त घरच्यांसाठी आपण एका रूममध्ये राहू, असं सांगून त्याच्या रूममध्ये झोपली. वेदही यासाठी तयार झाला. जर तिची काही लुडबुड होणार नसेल तर त्याला काहीच हरकत नव्हती. त्यानं ते सगळं फुलांचं डेकोरेशन खराब करून टाकलं, बाजूला काढून फेकलं आणि बेडवर झोपला. त्यानं रात्री AC लावला आणि तिला ACचा त्रास व्हायला लागला म्हणून ती बेडच्या दुसऱ्या बाजूला जाऊन जमिनीवर झोपली. हे वेदला माहीत नव्हतं आणि पहाटे पहाटे तो उठला. त्याला वाटलं अंजली बेडच्या उजव्या साईडला झोपली आहे. ती पुन्हा येऊन डाव्या बाजूला झोपलेली त्याला माहीत नव्हतं आणि अंधारातच त्याने डाव्या बाजूने बेडवरून पाय खाली टाकला तसा नेमका पाय अंजलीच्या हातावर पडला आणि अंजलीच्या काचेच्या बांगड्या फुटून तिच्या मनगटात घुसल्या आणि अंजलीला खूप वेदना झाली. ती जोरात ओरडली तसा वेद घाबरला. हिच्या अचानक ओरडण्याने घरातले जागे होतील म्हणून त्यानं तिच्या तोंडावर हात ठेवला आणि अंजली त्याच्याकडे भेदरून पाहत होती. अजूनही वेदचा पाय तिच्या हातावर तसाच होता. तिच्या ओरडण्यानं त्याला सुचलंच नाही पाय काढायचं. फक्त तिचा आवाज बंद करण्यासाठी मात्र त्यानं झटपट खाली वाकून तिच्या तोंडावर हात ठेवला आणि त्या मंद प्रकाशात तिचे हरणीसारखे डोळे घाबरून त्याच्याकडे पाहत होते आणि वेद मोठे डोळे करून तिच्याकडे पाहत होता आणि तिला म्हणाला, काय झालं, का ओरडतेस? अंजलीला आता बोलता येत नव्हतं कारण त्यानं तोंड पकडलं होतं. ती नुसती तिरक्या नजरेनं तिच्या हाताकडे पाहत होती आणि ऊ करत होती आणि वेदच्या लक्षात आलं की तिच्या हातावर त्याचा पाय पडला आहे. त्यानं तिचं तोंड सोडलं आणि तिला म्हणाला, ओरडू नकोस, नाहीतर घरातले जागे होतील आणि लगेच इथे येतील तुला काय झालं ते बघायला आणि ते दादासाहेब जहागीरदार तोफ घेऊन येतील माझ्यावर डागायला. पण मला एक सांग, तू उजव्या बाजूला झोपली होती ना, इकडे का आलीस? अंजली रडत रडत म्हणाली, मला ACचा त्रास होत होता म्हणून आले. तिने आता तिचं ते मनगट दुसऱ्या हातानं घट्ट पकडलं. त्यातून खूप रक्त येत होतं. त्याच्या पायाच्या भाराने ती काच खूप रुतली होती. वेदने मंद प्रकाशात तिचं रक्त पाहिलं आणि त्यानं लाईट लावली आणि त्यानं पाहिलं तर खरंच खूप रक्त गळत होतं. 3-4 बांगड्या फुटल्या होत्या आणि सोन्याची बांगडी चेमटली होती. नाही म्हटलं तरी त्याला थोडं वाईट वाटलं. त्यानं पटकन कपाटातून फर्स्ट एड बॉक्स घेतला आणि तिला म्हणाला, आय एम सॉरी, खरंच मला माहीत नव्हतं आणि मी झोपेत होतो, हे घे बँडेज लाव, असं म्हणून तो वॉशरूमला गेला आणि वॉशरूमवरून जेव्हा परत आला तर तिने अजूनही बँडेज लावलं नव्हतं. ती फक्त बँडेज लावण्याचा प्रयत्न करत होती पण तिला ते उलट्या हातानं लावता येत नव्हतं. मग त्यानं तिचा हात हातात घेतला तशी अंजली पुन्हा दचकली. वेद म्हणाला, इतकं दचकायला काय झालं, मी हेल्प करतो तुझी, असं म्हणून त्यानं तिचा तो हात हातात घेतला आणि त्याची नजर तिच्या मेहंदीवर गेली. वेद की दुल्हन असे स्पष्ट अक्षरं लिहिली होती ती त्याला दिसली आणि वेदने एकदा तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं. मेकअप तिचा रात्री केला होता पण अजूनही तो होता तसा होता आणि सकाळी सकाळी सुद्धा खूप क्यूट, गोड आणि सुंदर दिसत होती ती. टपोऱ्या डोळ्यातून अश्रू गळत होते. त्यानं त्याची नजर पुन्हा मेहंदीवर वळवली आणि त्याला पुन्हा राग आला. मग त्यानं पटकन तिला बँडेज लावलं आणि म्हणाला, उद्यापासून तू सोफ्यावर झोप आणि AC थोडा कमी राहील. अंजली गुपचूप मान हलवून हो म्हणाली आणि आता वेद पुन्हा सकाळी सकाळी लॅपटॉप घेऊन बसला. अंजली आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेली पण पुन्हा तिच्या लक्षात आलं की तिचं एकही साहित्य इथं नाही. ते तर सुशीला देवींच्या रूममध्ये आहे आणि ती सुशीला देवींच्या रूममध्ये निघाली तिचं साहित्य आणायला आणि इकडं सकाळी सकाळी सुशीला देवी मात्र तशाच उठून बसल्या होत्या.
आज अंजली सोबत नव्हती झोपायला, म्हणून त्यांनाही चुकल्यासारखं वाटत होतं. पण वेद आणि अंजलीच्या पहिल्या रात्रीवरून त्यांना त्यांची पहिली रात्र आठवली. लग्न करून त्या या घरात आल्या. त्या विश्वासरावांची रात्रभर वाट पाहत होत्या. आणि विश्वासराव मात्र लग्न झाल्यानंतर जे गेले ते 15 दिवस आलेच नव्हते. कोणाच्या भरोश्यावर सासरी राहायचं? नवरा तर तोंड दाखवायला तयार नव्हता. पण दादासाहेबांनी त्यांना भरोसा दिला की तुझा नवरा तुला परत मिळेल. विश्वासराव सुद्धा खूप रागीट होते. त्यांचंही दादासाहेबांच्या आग्रहाखातर सुशीला देवींसोबत लग्न झालं होतं. आणि ते सुशीला देवींकडे बघतही नव्हते. जवळजवळ त्यांचं असं विक्षिप्तपणाचं वागणं 1.5 वर्ष सुरू होतं सुशीला देवींसोबत. 15 दिवसातून 1 महिन्यातून यायचे, 1 रात्र फक्त, आणि वेगळ्या रूममध्ये राहायचे आणि पुन्हा निघून जायचे. या वेळात ते त्यांच्याकडे बघत नव्हते. पण ते आलेत हे समजलं की सुशीला देवी मात्र नवरा आला म्हणून नवी साडी घालून त्यांच्या पुढे पुढे करायच्या. हे खायला कर, ते खायला कर, त्यांच्या आवडीचं फूल, अत्तर सगळं त्या बेडरूममध्ये आणून ठेवायच्या. पण ते बेडरूममध्ये येत नव्हते. आणि सुशीला देवी मात्र फार आतुरतेने तयार होऊन त्यांची वाट पाहायच्या. त्यांच्या बेडरूमचं दार उघडंच असायचं. त्यांचं कान, त्यांचं मन, त्यांचा मेंदू सगळं विश्वासरावांच्या येण्याची वाट बघत बसायचे. त्यांची एक झलक पाहण्यासाठी त्यांचे डोळे आतुरलेले असायचे. उंच पुरे, धिप्पाड शरीरयष्टीचे, गोरे गोमटे, लाल ओठांचे विश्वासराव. सुशीला देवींनी फक्त फोटोतच निरखून पाहिले होते. समोर असे ते थांबलेच नव्हते त्यांच्या. फोटो बघूनच लग्न जमलं आणि हा राजकुमार घोड्यावरून येईल आणि आपल्याला घेऊन जाईल अशी स्वप्न त्यांनी पाहिली होती. पण सुंदर शालीन सुशीला देवींना सुद्धा विश्वासरावांनी पाहिलं नव्हतं. फक्त दादासाहेबांनी शपथ घातली आणि त्यांचा फोटो विश्वासरावांच्या समोर ठेवला आणि हिच्याशी लग्न करायचं असं सांगितलं. पण विश्वासरावांनी सुशीला देवींचा फोटोही न पाहता मी लग्नाला तयार आहे, करा तुमच्या मनासारखं असं रागात सांगितलं. लग्न झालं आणि त्याच रात्री बाहेर निघून गेले. आणि सुशीला देवींना तर याची कसलीच कल्पना नव्हती हे असं काहीतरी त्यांच्यासोबत घडेल. त्यांची घुसमट, त्यांचा विरह, त्यांची तगमग त्या बोलूनही दाखवू शकत नव्हत्या. कारण नावाप्रमाणेच त्या सुशील होत्या. मीरा मावशी मात्र त्यांची मैत्रीण होती. तिला त्यांचं सगळं दुःख कळायचं. मग जेव्हा ते 15 दिवसांनी तरी यायचे घरी, तेव्हा यावेळी तर ते नक्की बेडरूममध्ये येतील आणि आपला विरह संपेल अशी त्यांना आशा वाटायची. आणि त्या एकट्याच लाजून चूर होऊन विश्वासराव खोलीत येण्याची वाट बघायच्या. आणि त्यांना माहीत न होताच ते निघूनही गेलेले असायचे. आणि ती सगळी तयारी तशीच राहायची. सुशीला देवी धाय मोकलून रडत राहायच्या. आणि मग एक व्यक्ती हमखास रूममध्ये यायची, मीरा मावशी. आणि त्या नेहमीप्रमाणे निराश होऊन म्हणायच्या, मॅडम साहेब निघून गेले. आणि सुशीला देवी पुन्हा दरवाजा लावून घ्यायच्या आणि रात्रभर रडत राहायच्या. अशाच विरहाच्या अग्नीमध्ये 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, तर तब्बल 1.5 वर्ष होरपळल्या होत्या सुशीला देवी. आणि पुन्हा दुसऱ्या दिवशीपासून पुन्हा बेडरूमचं दार उघडं ठेवून कधी नवरा येईल याची आशेनं वाट पाहायच्या. पण त्यांनी आशा सोडली नाही. दादासाहेबांना त्यांचं दुःख दिसायचं. ते विश्वासरावांना खूप समजावण्याचा प्रयत्न करायचे, जसा प्रयत्न वेदला समजावण्याचा करत होते. साम दाम दंड भेद वापरून ते विश्वासरावांना घरात बांधून ठेवण्याचा प्रयत्न करायचे. दादासाहेबांचे प्रयत्न म्हणजे अगदी भगीरथासारखे प्रयत्न असायचे. अगदी दगडाला सुद्धा घाम फोडतील इतके जिद्दी होते दादासाहेब. पण विश्वासराव सुद्धा खूप हट्टी, महाजिद्दी होते. शेवटी ते त्यांचेच पुत्र होते. ते दादासाहेबांचं ऐकत नव्हते. आता आज या घडीला वेद आणि विश्वासरावांमध्ये जास्त कोण हट्टी आहे असं सुशीला देवी विचार करत होत्या. पण सध्या तरी त्यांना वेदपेक्षा विश्वासराव हट्टी होते असं जाणवलं. कदाचित ते दादासाहेबांचे पुत्र होते म्हणून वडिलांसमोर ते इतका जास्त हट्ट करत असतील. पण आजोबा आणि नातवाचं नातं खूप हळवं असतं. आजोबा नातवाचे स्वतःच्या मुलापेक्षाही जास्त लाड करतात. म्हणून कदाचित वेद दादासाहेबांच्या हट्टासमोर थोडं नमतं घेत होता. विश्वासरावांनंतर दादासाहेबांनी वेदचे खूप लाड करून सांभाळलं होतं. त्यामुळे वेदचा विश्वासरावांपेक्षाही दादासाहेबांवर जास्त जीव होता. वडील तर वेदला आठवतच नव्हते. त्यात
दादासाहेब थकले होते, म्हणून दादासाहेबांना गमावण्याची वेदला भीती वाटते आणि त्यांनाच चिडून का होईना आपण ते लगेच ऐकतो. आणि त्यांची शपथ तर वेदला परमेश्वराच्या शपथेपेक्षाही जास्त महत्त्वाची आहे. एक वेळ वेद त्या परमेश्वराचा ऐकणार नाही, पण दादासाहेबांचा शब्द आणि शपथ तो मोडणार नाही म्हणजे नाही. आणि सुशीला देवींना अंजलीची अवस्था स्वतःपेक्षा थोडी बरी वाटत होती. कारण निदान अंजलीसोबत वेद रूममध्ये तरी राहिला आणि कसं कासना सुरुवात तरी चांगली झाली असं त्यांना वाटलं. वेद निदान अंजलीच्या डोळ्यासमोर तरी होता, पण सुशीला देवींचा काळ आठवला की अजूनही त्यांच्या अंगावर काटा येतो. आजकालची कोणतीच मुलगी इतकी नवऱ्याची वाट बघत बसली नसती, पण सुशीला देवींनी ते सगळं सोसलं. विश्वासराव नसताना घर सांभाळलं, जहागीरदारांची सून म्हणून त्या शोभल्या आणि तशाच राहिल्या. परिस्थितीने त्यांना कणखर बनवलं आणि अंजलीच्या वाट्याला हे सगळे भोग येऊ नयेत एवढीच त्यांची ईश्वरचरणी प्रार्थना होती. आणि इतक्यात अंजली आत आली आणि म्हणाली, आई, मी माझे कपडे घालायला आले होते. सुशीला देवींनी त्याच्याकडे पाहिलं तर तिची रात्री सगळी तयारी होती तशी होती. केसातला गजरा होता तसाच होता, तिची लिपस्टिक, तिचं काजळ जराही हललं नव्हतं. चोपून चापून घातलेली साडीसुद्धा होती तशीच होती. आणि सुशीला देवींना समजलं की रात्री दोघात काहीच झालं नाही. त्या निराश झाल्या आणि त्या का निराश झाल्या हेही अंजलीला कळलं. मग त्यांची नजर अंजलीच्या मनगटावर गेली आणि त्या तिची काळजी वाटून म्हणाल्या, अंजली, अगं हे काय झालं तुझ्या हाताला? अंजली म्हणाली, आई, अहो ते रात्री बांगडी फुटली आणि म्हणून यांनी बँडेज लावून दिलं. आणि सुशीला देवी थोड्याशा हरकून आनंदित होऊन म्हणाल्या, काय म्हणालीस? खरंच बांगडी फुटली का? आणि कशी फुटली तेही सांग. आणि आता अंजली गप्प बसली. मग सुशीला देवींना तिचा संशय आला. नवरा बायकोच्या खट्याळ भांडणात बेधुंद होऊन प्रणय क्रीडा करताना जर बांगडी फुटली, दागिने तुटले तर हरकत नसते, पण या दोघांमध्ये तर असं काही इतक्या लवकर होणं शक्य नव्हतं हे त्यांना चांगलंच माहीत होतं. आणि त्या खूप काळजीपूर्वक म्हणाल्या, अंजली, त्यानं तुझ्यावर हात वगैरे उचलला नाही ना? त्यानं तुझ्यासोबत काही उलटसुलट बोलत गैरवर्तन केलं का? रात्री तो भांडला का तुझ्याशी? त्यानं पुन्हा तुझा अपमान केला का? असं त्या पटापट विचारत होत्या. आणि अंजली म्हणाली, आई, असं काहीही झालं नाही, तुम्ही शांत व्हा बरं. सुशीला देवी म्हणाल्या, नक्की असं काही झालं नाही ना? मग ही काच कशी लागली? आणि अंजली म्हणाली, सांगते. आणि मग अंजली म्हणाली, आई, मला वाटतं त्यांना वेळ देण्याची गरज आहे. मला कसलीही घाई नाही. हे इतकं सगळं अचानक घडलं त्यांच्या आयुष्यात. एका मुलीला विसरून दुसरीला ॲक्सेप्ट करणं त्यांच्यासाठी अवघड आहे की नाही? तुम्हीच सांगा. आपण नको ना लादूया त्यांच्यावर आमचं हे नातं. त्यांच्या मनानं त्यांना जेव्हा ॲक्सेप्ट करायचं आहे तेव्हा करूया. आणि खरंच बांगडी त्यांच्या पायानंच फुटली आहे. मी खाली झोपले होते आणि ते बेडवर झोपले होते आणि झोपेत त्यांचा पाय पडला माझ्या हातावर आणि हे बँडेजसुद्धा त्यांनीच लावलं आहे. आणि आई, मला कळलं आहे की तुमचा मुलगा जितका रागीट आहे तितकाच मेनासारखा मऊ आहे आणि त्यांचं मन वळवायला मला जास्त दिवस लागणार नाहीत. मी त्यांची वाट पाहीन. मी माझा पत्नी धर्म करत राहील, पण त्यांच्याकडून लगेच पतिधर्माची अपेक्षा करणार नाही. आणि हे ऐकून सुशीला देवींनी मनातल्या मनात देवाला हात जोडले आणि अंजलीला आशीर्वाद देऊन म्हणाल्या, अंजली, खरंच तू खूप समजूतदार आहेस. मला तर भीतीच वाटली होती की आज तुम्हा दोघात काय घडेल, पण तो शांत आहे ना? अंजली म्हणाली, हो आई, ते शांत आहेत आणि तुम्ही माझी अजिबात काळजी करू नका. आणि तुम्हाला खरं सांगू का, जे नातं खूप विचारपूर्वक संयमानं सुरू होतं तेच जास्त टिकतं आणि लादलेली नाती जास्त काळ टिकत नाहीत. मला त्यांना वेळ द्यायचा आहे. आणि सुशीला देवी म्हणाल्या, अंजली, तुझं बरोबर आहे, पण इतकाही वेळ देऊ नको बाळा की तुझ्या हातातून वेळ निसटून जाईल आणि तुझा संसारही निसटून जाईल. रात्री पार्टीत बघितलं ना, ती वेदा त्याला कशी चिकटलेली होती. अंजली म्हणाली, आई, त्यांनी प्रेम केलं आहे तिच्यावर. तिच्यामध्ये काहीतरी चांगले गुण त्यांना दिसलेच असतील ना. आणि ज्यांना आपलं प्रेम बायकोच्या रूपात मिळतं ते खरंच खूप लकी असतात. बरं, जाऊ द्या ना, मी तयार होते आणि आज मी किचनमध्ये सगळ्यांसाठी नाश्ता करणार आहे. सुशीला देवी म्हणाल्या, अगं कशाला, नोकर आहेत ना, तू काहीतरी स्वीट डिश बनव फक्त. अंजली म्हणाली, ठीक आहे. मग आजच्या दिवस अंजलीने येथे आंघोळ केली, सुशीला देवींच्या बाथरूममध्ये.
मग आंघोळ करून तिने देवपूजा केली आणि किचनमध्ये जाऊन आज तिने पहिल्यांदा मुगाचा हलवा केला. सगळे नाश्ता करायला बसले, पण वेद अजून आला नव्हता आणि दादासाहेब म्हणाले, सुशीला, तुझ्या ड्युट्याला हाक मार, अजून उठला नाही की काय? इतक्यात अंजली किचनमधून प्रसन्न चेहऱ्याने बाहेर आली आणि म्हणाली, आजोबा ते उठलेत, काम करत बसलेत. आणि अंजलीचा प्रसन्न चेहरा पाहून दादासाहेबांना खूप छान वाटलं. इतरांचं कन्यारत्न आपल्या घरामध्ये असं हसत असलं की कसं घर भरल्यासारखं वाटतं. मग अंजलीने सगळ्यांना नमस्कार केला. सगळ्यांनी तिला तोंड भरून आशीर्वाद दिला आणि अशीच कायम हसत राहा असं म्हणाले. इतक्यात ध्रुव पळत आला आणि मला, देवी, तुझी आणि वेदमामाची फ्रेंडशिप झाली का रात्री? तुमची फ्रेंडशिपवाली नाईट होती ना? तसे सगळे हसायला लागले. ध्रुवला तर फार घाई झाली होती त्या दोघांची फ्रेंडशिप करून द्यायची. आणि वेद बेडरूममधून बाहेर आला आणि मघाशी दादासाहेबांचा टोमणा त्यानं ऐकला होता आणि तो सुद्धा दादासाहेबांना टोमणा मारत म्हणाला, आत्तापर्यंत लोळत पडायला आम्ही काही बिनकामाचं नाही, मला ऑफिसला जायचं आहे. आणि ध्रुवने त्यालासुद्धा विचारलं, मामा, तुमची आणि देवीची फ्रेंडशिप झाली का? रात्री फ्रेंडशिपवाली नाईट होती ना? वेदने आता चकित होऊन इकडे तिकडे पाहिलं आणि वेदांतिका म्हणाली, अरे तो रात्री तुझ्याकडे तुमच्या रूममध्ये येण्यासाठी हट्ट करत होता, म्हणून मीच त्याला म्हटलं की तुमची फ्रेंडशिपवाली नाईट आहे, तिकडे नको जाऊ. आता सुहागरात म्हणजे काय हे त्यानं विचारल्यावर मी काय सांगणार होते ना. तसे सगळे खूप मोठ्यानं हसायला लागले आणि वेद थोडा चिडूनच बसला आणि अंजली मात्र लाजून गेली. मग वेद म्हणाला, ताई, जिजू नाही उठले अजून? ती म्हणाली, जिजू उठले आणि गेले सुद्धा, आम्हालाही अमेरिकेला जायचं आहे ना, त्यांची कामं आहेत ती उरकून घेत आहेत. आणि दादासाहेब म्हणाले, माझे जावई तेवढे सोन्यासारखे आहेत. आणि वेद म्हणाला, आणि नातू नालायक आहे, हो ना? दादासाहेब म्हणाले, आता मी असं कुठं म्हणालो? नातूही चांगला आहे, फक्त सध्या त्याची बुद्धी काम देत नाही. आणि मग रोहिणी वेदची मस्करी करत म्हणाली, मग दादासाहेब कसं वाटलं रात्री सरप्राईज? आणि वहिनी आवडल्या का? आणि वेदने तिचा हात पकडला आणि जोरात टेबलच्या खाली पिरगळला आणि म्हणाला, बदमाश कुठली, ते पापड तू ठेवले होतेस ना? आणि रोहिणी म्हणाली, आजोबा सांगा ना दादासाहेबांना, माझा हात दुखतोय. दादासाहेब म्हणाले, वेद तिचा हात सोड. पण वेद सोडत नव्हता, कारण ती त्याच्या आत्याची मुलगी होती ना. लहानपणापासून असेच दोघे भांडायचे. मग इतक्यात अंजली सगळ्यांसाठी मुगाचा हलवा घेऊन आली. तिने सगळ्यांच्या प्लेटमध्ये वाढला आणि वेदला वाढायला गेल्यावर त्यानं हात आडवा लावला आणि म्हणाला, मला हे नकोय, मला दुसरा नाश्ता हवाय. मीरा मावशी, मला दुसरा नाश्ता द्या. सुशीला देवी म्हणाल्या, वेद, अरे तिनं पहिल्यांदा आज काहीतरी स्वीट केलं आहे, आधी ते खा, मग दुसरा नाश्ता मिळेल तुला. तरीही वेद म्हणाला, मला नकोय, ते खूप ऑइली आहे. आणि दादासाहेब काठी आपटून म्हणाले, प्रेमाने केलेलं मसालेदार असू दे किंवा ऑइली असू दे, खाल्लं की त्रास होत नाही. पण तुझ्या त्या छम्मक चिल्लोसोबत लग्न झालं असतं तर आयुष्यभर चिप्स, सँडविच, बर्गर, पिझ्झा असलं खात राहावं लागलं असतं. अर्धी संपत्ती दवाखान्यात गेली असती आणि अर्धं आयुष्य हॉस्पिटलमध्ये बेडवर गेलं असतं. इतकी सुगरण बायको मिळालेली आहे तर छान खा पी. आणि वेदने पुन्हा त्यांच्याकडे चिडून पाहिलं आणि दादासाहेब म्हणाले, बघतोस काय, खा गुपचूप. सुशीला देवी म्हणाल्या, वेद, अरे टेस्ट तरी कर, खूप सुंदर झाले ते. प्रमिला देवी म्हणाल्या, अंजली बाळा, देवाला प्रसाद ठेवला ना तुझ्या हातचा? अंजली हो म्हणाली आणि ध्रुव वेदकडे बघून म्हणाला, आजी, हे काय, देवीचा देव खातोय ना प्रसाद? मग वेदने एक चमचा खाल्ला, त्याला ते आवडलं आणि तो खाऊ लागला. आणि तरीही दादासाहेब म्हणाले, आता गोड लागलं म्हणून मुळासकट खाऊ नकोस, सावकाश खा. वेदने मात्र त्यांच्याकडे दुर्लक्षच केलं. आणि अंजलीच्या हाताचं बँडेज बघून रोहिणी तिला चिडवत म्हणाली, वहिनीसाहेब, हे काय झाले हाताला? रात्री तुमच्यात आणि दादासाहेबांमध्ये जरा जास्तच झालेलं दिसतंय. म्हणजे कसं आहे ना, आमचा दादासाहेब एक नाही खूप खट्याळ आहेत. आधी स्वतःच जखम देतात आणि मग स्वतःच मलम लावतात. तसे ते मनाने सुद्धा चांगले आहेत बरं का, अगदीच रागीट नाहीत. आणि मी काय म्हणते वहिनीसाहेब, आणखीन कुठे कुठे आहेत हो प्रेमाच्या खुणा, दाखवा तरी. मानेवर, पोटावर, गळ्यावर, ओठांवर. तसं ते ऐकून अंजली आणखीन लाजून गोरीमोरी होत होती आणि वेदने चिडूनच तिच्या मांडीवर बुक्की घातली आणि म्हणाला, बकवास बंद कर आणि तुझं सामान पॅक करून निघ. आणि रोहिणी म्हणाली, वा वा, आता काम झालं की मला पाठवताय होय? मी नाही जायची लवकर, मी इथेच थांबणार, सध्या माझ्या सुट्ट्या सुरू आहेत. वेद म्हणाला, सगळ्यांच्या परीक्षा चालू आहेत,
आणि तुला कुठून सुट्ट्या लागल्या? गपचूप निघ आणि अभ्यास कर, परीक्षा दे आणि पुन्हा ये. मग सगळ्यांनी नाश्ता केला आणि पुन्हा दादासाहेबांनी सुशीला देवींनी, प्रमिला देवींनी अंजलीला अन्नपूर्णा आहे म्हणून गिफ्ट दिलं. वेद मात्र तसाच बसला होता आणि तो ऑफिससाठी निघाला. दादासाहेब म्हणाले, कुठे निघालास? तुझ्या अन्नपूर्णासाठी तू गिफ्ट देणार नाहीस का? वेद नाराजीच्या सुरात म्हणाला, तिला देण्यासाठी माझ्याकडे काहीही नाही आणि तिने अपेक्षाही करू नये. आणि अंजली खाली बघायला लागली. मग त्यानं बॅग उचलली आणि निघणार इतक्यात दादासाहेब म्हणाले, वेद कुठे निघालास? वेद म्हणाला, आता तरी जाऊ का ऑफिसला? ऑलरेडी खूप सुट्ट्या पडल्यात. दादासाहेब म्हणाले, जा, पण 8 दिवसांनी पुन्हा सुट्टी काढ. तुझं सगळं काम असेल ते ऑफिसचं काम मॅनेज कर. तुम्ही दोघं हनीमूनला जात आहात. आणि हे ऐकून वेद म्हणाला, आता तिथेही तुम्ही जबरदस्ती करणार का माझ्यावर? दादासाहेब म्हणाले, तू ऐकलंस तर जबरदस्ती नाही करणार, तू नाही ऐकलं तर करावी लागेल. डिस्कस्टिंग असं रागात म्हणून वेद घराच्या बाहेर निघाला आणि समोर पोलिसांची गाडी पाहून त्याची पावलं जाग्यावरच थांबली. इन्स्पेक्टर आत आले आणि म्हणाले, मिसेस अंजली जहागीरदार यांनी ज्या व्यक्तीवर हल्ला केला होता त्याचा मृत्यू झाला आहे आणि आता आम्हाला त्यांना ताब्यात घ्यावं लागेल. आणि हे ऐकून सगळे शॉक झाले आणि अंजली घाबरून सुशीला देवींच्या मागे लपली.